तिथे पुणे पोलिसांच्या नोटिसीनंतर वादग्रस्त प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांचा जबाब नोंदवण्यात आला। पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात छळवणुकीची तक्रार वाशिम पोलिसात दाखल केली होती। त्यासाठी पूजा खेडकर यांचा जबाब नोंदवण्यात आला। खेडकरांचा जबाब पूर्ण झाल्यानंतरच पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीबाबत काय करायचं याचा निर्णय पोलीस घेणार आहेत। पुणे पोलिसांच्या नोटिशीनंतर स्थानिक वाशिम पोलिसांनी शासकीय विश्रामगृहात जाऊन 1.5 तास पूजा खेडकर यांचा जबाब नोंदवला। अपडेट जाणून घ्यात मंदार गुंजारी आपल्या सोबत आहे। मंदार, काय नेमका जबाब नोंदवण्यात आलेला आहे, काय अपडेट आहे याबद्दलचे? पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी उद्या पुण्यामध्ये जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितलेलं आहे। पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधामध्ये जी छळवणुकीची तक्रार दिली ती आधी वाशिम पोलिसांनी नोंद करून घेतली आणि त्यानंतर ती पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली। आता त्या प्रकरणाचा पुढचा भाग म्हणून पुणे पोलिसांना पूजा खेडकर यांचा जबाब नोंदवायचा आहे आणि त्यासाठी पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना पुण्यामध्ये उद्या हजर राहण्यासाठी सांगितलेलं आहे। आणि पुणे पोलिसांची ही नोटीस घेऊन वाशिम पोलीस दलातील महिला अधिकारी सध्या पूजा खेडकर ज्या वाशिम विश्रामगृहामध्ये राहत आहेत तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यांना हे सांगण्यात येतं की त्यांना उद्या पुण्यामध्ये हजर राहायचंय। मंदार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।